प्रेक्षक आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आमदार चषक 2022 यवतमाळ प्रीमियर लीग सीझन 1 दुसरा सामना, पहिला चेंडू या सामन्याचा पीआर। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गोपाल आणि गोपालने चेंडूला पाठवला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। वन बाउन्स, चौकार। पीआर पहिल्या चेंडूवर चौकार हासिल करता आहेत फलंदाज गोपाल सरदार यांच्या बॅट मधून चौकार। मागच्या सामन्यामध्ये सनरायझर्स संघाचा एक चांगला विजय आणि या सामन्यामध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत असताना सुभाष 11 चौकार 4 धावेने खातं उघडलं आहे। 4 धावेने या सामन्याची सुरुवात झाली आहे। चौकार, खूप चांगला फटका। समोर टाकला चेंडू, स्ट्रेट डाउन दी ग्राउंड, लॉन्ग ऑन ला क्षेत्ररक्षक। ईट का जवाब पत्थर से मिला है, एक तेरी एक मेरी। चार धावेंवर पहिला धक्का लागतो आहे मैदानाच्या आतमध्ये। पीआर यांनी पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर खूप चांगलं पुनरागमन, कमबॅक महत्वाचा आहे। आणि क्रिकेटमध्ये तोच खेळाडू होता, तोच खेळाडू गुणी, तोच खेळाडू हिरो, ज्याने कठीण काळामध्ये संघ अडचणीत असताना संघाला कमबॅक करून दिला आहे। पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर पीआर यांचा चांगला चेंडू आणि जाळ्यामध्ये अडकवला आहे गोपाल यांना। पहिला धक्का लागतो आहे मैदानाच्या आतमध्ये टीम युनिक बॉईज संघाला। आज युनिक बॉईज संघाला विजय संपादन करायचा असेल तर युनिक खेळ करावा लागेल। इतरांपेक्षा वेगळं काही करण्यासाठी या संघ मैदानाच्या आत दाखल। पदरालित्य पाहायला मिळालं आउटसाइड द ऑफ स्टंप। चांगला चेंडू आणि पंचांनी इशारा करण्याच्या अगोदरच आपले हात बांधून घेतले होते। खेळीमेळीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये शेख अब्दुल्ला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत। पुन्हा एक स्ट्रेट ड्राइव्ह, चांगला फटका आहे, मिड ऑनला जातोय चेंडू, परंतु लॉंग मिड ऑफचे क्षेत्ररक्षक गेले आणि एकच धाव। लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत आमचे दुसरे पंच हेमंत देवबंसी सर। खूप चांगलं योगदान आहे त्यांचं यवतमाळ टेनिस क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी। या सामन्यामध्ये हे दोन्ही पंच खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतील। यावेळी पट करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये, हवेची झुळूक आणि त्यामध्ये चेंडू मध्ये दिशा बदलली होती। हवेची झुळूक वेगाने आली, चेंडू हवेमध्ये होता आणि त्या हवेच्याच साह्याने चेंडू थोडासा थांबला सुद्धा, त्यामुळे कॅरी झाला नाही हा चेंडू। एक धाव या चेंडूवर, धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आहे। 5 धावा, 5 चेंडू झाले असतील। पहिल्या षटकामधले पीआर गोलंदाजी मार्गावर चांगली गोलंदाजी, चौकारानंतर कमबॅक केला आहे। अकुट टप्प्याला चेंडू हुक केलंय आणि चेंडू चालला आहे वन बाउन्स, टू बाउन्स, तोपर्यंत क्षेत्ररक्षण चांगलं, परंतु आता येतो आहे हा चौकार सीमारेषे पार। थैंक यू। एक षटक समाप्त, 9 धावा, 1 गडी बाद। टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करतो आहे सुभाष 11, फलंदाजी करणारा संघ युनिक बॉईज। पहिला धक्का लागला आहे गोपाल सरदार, एक चौकार, त्यानंतर त्यांना बाद व्हावं लागलं दुसऱ्या चेंडूवर। आणि आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील अजाज। खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे, ड्राइव्ह केलाय, एक धाव येईल या चेंडूवर।
पवन येत आहेत गोलंदाजी मार्कवर. प्रणव समोर टाकला चेंडू, फटका फसलाय. वाईडिच लॉंग ऑफला झेल समाप्त आणि फलंदाज आकाशांचा खेळ समाप्त. दोन गडी बाद, 10 धावा मैदानाच्या आतमध्ये. युनिक बॉईज संघाच्या अडचणीमध्ये वाढ होते आहे. दहा धावा, 2 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये. आमदार चषक 2022 यवतमाळ प्रीमियर लीग सीझन 1 आपण पाहता आहात. एक रात्रकालीन भव्य दिव्य स्पर्धा, अग्र नामांकित स्पर्धा. विदर्भातील प्रत्येक क्रिकेट रसिकांच्या नजरा आज यवतमाळ शहरावर असतील. ओ लाजवाब चेंडू, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे प्रणव यांचा. मागच्या चेंडूवर गडीबाद केलाय आणि या चेंडूवर कमबॅक बघा. आत्मविश्वास वाढला आहे. निर्धाव असेल हाही चेंडू. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट थर्डमॅनला. एकच धाव येते आहे. त्याही ठिकाणाहून धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 11 धावा, 11. पुन्हा चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी होते आहे मैदानाच्या आतमध्ये. जर बघितलं तर आता प्रणव यांच्याकडून हाही चेंडू निर्धाव पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 11 वर थांबलेली. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. सुभाष 11 टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय आणि आतापर्यंत गोलंदाजी चांगलीच झाली आहे. पदलालित्य डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटचा स्पर्श नाही चेंडूला आणि निर्धाव चेंडूने हे षटक समाप्त होते आहे. दुसरं पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा, 2 गडी बाद. युनिक बॉईज प्रथम फलंदाजी करताना. बघूया पुढलं षटक कोण घेऊन येत आहे. PR सर आपल्या वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येताना. सामना करेल अमित PR सरांचा. आणि एकदम गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू, तेवढा सन्मान दिला आणि धाव काही मिळत नाही आहे. आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल गेला आणि 1 धाव मिळते ती अमितला. एक लॉंग ऑफच्या दिशेने टळवलेला आहे. 1 धाव मिळते ती एजाजला. अभिषेक याने
आणि शफल करून मारलेला आहे पुल शॉट, पण परंतु तिथं फिल्डर हजर आहे, त्यामुळे एकच धाव मिळते ती अमितला. आणि धावसंख्या झाली आहे 14 धावा. बरोबर आहे, 14 धावा. पी आर आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येताना. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे दोन्ही बॉलरनी. आणि उंचावर मारलेला फटका आणि हा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून अतिशय सुंदर मारलेला सिक्सर. धन्यवाद डीजे. खूप चांगला फटका, लाजवाब तंत्रशुद्ध फटका. अजाज खान यांच्या बॅटमधून गोलंदाजाला आसमान दाखवणारा फटका. धावसंख्या 20 धावा. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं आणि मैदानावर जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी आरजे ओम स्वागत करतो या सामन्यामध्ये. एक महत्त्वपूर्ण सामना या स्पर्धेचा, तिसरा दिवस आणि दुसरा सामना आजच्या दिवसामधला, आजच्या रात्रीमधला. 20 धावा 2 गडी बाद युनिक बॉईज संघाकडनं आक्रमण केल्या गेलं आहे. खूप चांगला चेंडू. याही वेळी बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडूने हे तिसरं षटक समाप्त होताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 20 धावा 2 गडी बाद युनिक बॉईज प्रथम फलंदाजी करताना. प्रेक्षको, आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ मी आरजे ओम स्वागत करतोय. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. खूप सूक्ष्म नियोजित ही स्पर्धा अलीकडच्या काळात यवतमाळचं टेनिस क्रिकेट आता नव्या दिशेने वाटचाल करते आहे. नव्या बदलाला सुरुवात झाली आहे या जिल्ह्यामध्ये. ग्रामीण आणि शहरी भागातून नवे तेजपुंज सितारे अनेक खेळताना पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. मागच्या सामन्यामध्ये मोहम्मद शाहरुख यांची विध्वंसक खेळी, विध्वंसक फलंदाजी आणि त्या बळावर सनरायझर्स संघाचा एक ऐतिहासिक विजय. या सामन्यामध्ये टॉस जिंकला होता सुभाष इलेव्हन संघाने. प्रथम गोलंदाजीचा निर्णय. पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये एकूण 9 धावा खर्च आणि 3 षटक समाप्त. 20 धावा 2 गडी बाद युनिक बॉईज संघ. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत शंतनू मुळे. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अमित जाधव. 5 चेंडूमध्ये 3 धावा त्यांच्या बॅटमधून. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजाज खान. 9 चेंडू 9 धावा. यापेक्षा चांगलं करण्याची गरज आहे संघासाठी, कारण आज जर बघितलं तर धावांच्या डोंगराचा पाठलाग होताना पाहायला मिळाला पहिल्या सामन्यामध्ये. या बॅकफुटला जात पुल करण्याचा प्रयत्न. डीप विकेटला झेल समाप्त आणि फलंदाज अमित यांचा खेळ समाप्त. अमित बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. प्रणव दामोदर यांचा डीप मिड विकेटला एक सोपा झेल, खूप चांगला झेल. सुरक्षित हातामध्ये तो झेल जाताना पाहायला मिळाला आणि तिसरा धक्का लागतो आहे युनिक बॉईज संघाला. अडचणीमध्ये वाढ. अमित बॅक टू द पवेलियन आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आत. सचिन जाटे स्ट्रायकिंग एंडला असतील. आंतरराष्ट्रीय नियमाच्या नव्या नियमानुसार आता नवीन आलेला फलंदाज स्ट्राइक चेंज जरी झाली तरी सुद्धा स्ट्राइक वरच असेल. तो नियम या स्पर्धेमध्ये लागू केला गेला आहे. आयोजकांचं सूक्ष्म नियोजन बघा. प्रत्येक गोष्टीला बारकाईने पाहता आहेत आणि लोकप्रियतेच्या दिशेने स्पर्धा आता वाटचाल करते. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेण्याची संधी आणि एक धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खेळपट्टीवर चांगल्या प्रकारे धावता आहेत फलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. 21 धावा 21 रन. प्रेक्षको, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमदार चषक 2022 अर्थातच यवतमाळ प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये. आज या स्पर्धेची तिसरी रात्र आणि चालू असलेला हा दुसरा सामना. दुसऱ्या सामन्याचा पहिला डाव.
टॉस जिंकला आहे. या सामन्यामध्ये सुभाष 11 संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय आणि युनिक बॉईज संघाच्या फलंदाजावर थोडासा अंकुश लावला आहे. IPLच्या धर्तीवर भारतामध्ये IPL जरी चालू असलं तरी सुद्धा लोक प्रेक्षक या ठिकाणी YPLचा आनंद घेत आहेत. ही महत्वाची बाब. बॅकफुटला जात पुन्हा एक चांगला फटका, कव्हरला क्षेत्ररक्षक, एक धाव येते आहे या चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आहे. 22 धावा. आता हळूहळू प्रेक्षकांची संख्या सुद्धा वाढताना पाहायला मिळेल. तिसऱ्या सामन्यापर्यंत हे मैदान आता भरगच्च भरताना पाहायला मिळेल. तुमचं आमचं लाडकं टेनिस क्रिकेट मैदानावरती जमलेला प्रत्येक क्रिकेट रसिक आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी टेनिस क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे हे टेनिस क्रिकेटचं प्रेम आपल्याला मैदानावर खेचून आणतंय. यावेळी टप्पा पडल्यानंतर खाली राहिला हा बॉल, सबमरीन बॉल. उसळीच नव्हती या चेंडूवर. वाईड असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ही ऍड होईल. 2 धावा एकूण या चेंडूवर. एक वाईड आणि एक धावून काढलेली. 24 धावा, 24 रन. 3 गडी बाद, 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करतो आहे मैदानाच्या आतमध्ये सुभाष 11 आणि फलंदाजी करणारा संघ युनिक बॉईज. युनिक बॉईज यावेळी अजाज खान यांच्या बॅट मधून एकाग्रता भिन्न करणारा षटकार. चेंडू आउट ऑफ द पार्क. समोर सरसावत पदलालित चांगलं टायमिंग. चेंडूच्या खाली आले आणि चेंडूला पाठवलंय वाईडीची लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूप चांगला फटका अजाज खानच्या बॅट मधून गोलंदाजाला दाखवला आहे आसमान. यावेळी ऑप्टमच्या बाहेर शफल होत खूप चांगला फटका. टायमिंग चांगला आहे आणि चेंडू जातोय यावेळी डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या पलीकडे. 1 बाउन्स, चौकार. खूप चांगली फलंदाजी. अजाज खान आता आक्रमण करतो आहे, हल्ला चढवतो आहे. मागच्या 2 चेंडूमध्ये एकूण 10 धावा. संघाची धावसंख्या 34. युनिक बॉईज संघाकडनं आता एकतेने आक्रमण झालं आहे. यावेळी फुलटॉस. टायमिंग तितकं प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. एकच धाव येईल या चेंडूवर. एका धावेने हे षटकही समाप्त होईल. या षटकामध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. धावसंख्या होत्या आहे आता 35 धावा, 35. लॉस ऑफ 3 विकेट. षटक समाप्त झाले असतील मैदानाच्या आतमध्ये 4. या ठिकाणी 24 चेंडूचा खेळ या डावामधला बाकी असेल. बघूया कुठला संघ या ठिकाणून कमबॅक करेल. प्रेक्षक पुन्हा एक वेळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आमदार चषक 2022 आपण बघत आहात. यवतमाळ प्रीमियर लीग 5व्या षटकाचा खेळ चालू होतोय. धनंजय गोलंदाजी मार्कवरती. धनंजयचं आगमन. धनंजयचं यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न होता चौकाराने. फटका जरूर खूप वेळेपर्यंत हवेमध्ये, परंतु त्या ठिकाणी लॉंग लेगला प्रोटेक्शन. 2 धावा या चेंडूवर. 37 धावा, 37 रन. 2 धावेने या षटकाची सुरुवात झाली आहे. 3 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये. युनिक बॉईज संघ प्रथम फलंदाजी करत असताना पुन्हा एक वेळ बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळी बॅटवर आलाच नाही हा चेंडू. SMG आणि ब्लीड डोनिझम संघ. चला आपला अंतिम 11 संघ सबमिट करायचा आहे. SMG आणि ब्लीड डोनिझम. अडोतीस धावा, 38 रन. 3 गडी बाद. युनिक बॉईज संघाकडनं आक्रमण, हल्ला.
बॅकफुटला जात हा पाम पूल लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव येईल त्या ठिकाणाहून. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडतोय. 39 धावा 39 रन. चार 4.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजाज खान 15 चेंडूमध्ये आतापर्यंत आक्रमण केलं आहे. यावेळी बॅटची वरची कडा, चांगला थ्रो, एका धावेचा प्रयत्न आणि धावबादची संधी. पुन्हा एक वेळ डायरेक्ट हिट. आता ओव्हर थ्रो झालाय. पुन्हा एक वेळ, खूप काही पाहायला मिळालं. पुन्हा एक वेळ आणि पुन्हा फंबल. खूप काही पाहायला मिळत आहे या चेंडूवर. चाळीस धावा 3 गडी बाद. 4.4 चेंडूचा खेळ समाप्त. मागच्या चेंडूवर रोमांचक चित्र पाहायला मिळालं होतं मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळी खूप चांगला चेंडू, कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटवर आलाच नाही हा चेंडू. निर्धाव पाहायला मिळतो आहे. चेंडू झाले असतील या षटकामधले 4. 5 चेंडू झाले असतील. शेवटचा चेंडू या षटकामधला बाकी. यावेळी समोर टाकला चेंडू, फटका फसलाय. लॉंग ऑन लाज खेळाडू आणि त्यांनी पकडला आहे. सुरक्षित झेल लागतो आहे मैदानाच्या आतमध्ये. चौथा झटका युनिक बॉईज 11 संघाला. 5 षटक समाप्त. 40 धावा 4 गडी बाद. दर्शकों, आप सभी का फिर से एक बार मैं आरजे ओम स्वागत करता हूं। आमदार चषक 2022 आप देख रहे हैं। यवतमाल प्रीमियर लीग 2022 सीजन 1 का एक घमासान। बहरहाल तीसरे दिन का खेल चलता हुआ। टॉस जीता था इस दूसरे मुकाबले में तीसरे दिन के सुभाष इलेवन ने और पहले गेंदबाजी का फैसला। 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 40 रन, 4 विकेट के नुकसान पर। पिछले ओवर की आखिरी गेंद पर विकेट झटका था और उसके बाद में देखा जाए तो गेंदबाजी में आते हुए प्रणव पहले ओवर में महज 2 रन देकर 1 विकेट झटका था प्रणव ने। बहरहाल सेट बल्लेबाज स्ट्राइक पर होंगे अजाज खान, जिनके 16 गेंदों में 24 रन उनके बल्ले से अब तक आते हुए। इस बार अच्छी गेंद, विकेट कीपिंग काफी क्लोज कर रहे हैं विकेट कीपर। पीआर शायद मौजूद है वहां पे। एथलीट खिलाड़ी इस टीम के। बिंदी गेंद के साथ इस ओवर की शुरुआत होती हुई, डॉट गेंद के साथ इस ओवर की शुरुआत। फिर से अच्छी गेंद, ऑफ स्टंप के काफी बाहर, टिप्पा अच्छा था इस गेंद का। ओवर पिच नहीं थी ये गेंद, गुड लेंथ के स्पॉट पर, लेकिन बल्ला तो ओवर पिच जैसी गेंद से घुमाया था। किस्मत वाले रहे बल्लेबाज कि गेंद बल्ले पर आई नहीं तो निश्चित रूप से स्टैंड हो सकती थी। 40 रन बहरहाल स्कोर देखा जा सकता है। इस बार हल्के हाथों से काफी महीन खेला इस शॉट को। 1 रन बैकवर्ड पॉइंट क्षेत्र से आता हुआ, काफी लेट खेला था इस शॉट को। 1 रन आने के साथ 41। ब्लीड धोनीजम और एसएमजी 11, चलो प्लेइंग 11 आपको सबमिट करना है।
फिर से एक बार अच्छी गेंद हल्के हाथों से इसे कट किया है, 1 रन आसानी के साथ पॉइंट क्षेत्र से। इस बार फुल टॉस और गेंद को डिपॉजिट किया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, आउट ऑफ द पार, लगता हुआ एक काफी अच्छा छक्का। पांच गेंदें हो चुकी है इस ओवर की और अब ऐसा मारा है कि गेंद को ही बाहर भेज दिया था, आउट ऑफ द पार्क। काफी अच्छा शॉट था अजाज खान इनके बल्ले से। 20 गेंदों में अब तक उनके बल्ले से आए हैं 31 रन। अच्छी बल्लेबाजी, 48 में से 31 रन अजाज खान इनके बल्ले से। 4 विकेट के नुकसान पर छठे ओवर की आखिरी गेंद आना बाकी। ओ इस बार फिर से डाउन द लेग, वाइड गेंद आती हुई एक्स्ट्रा रन। इसी 1 रन के साथ रन संख्या 49। WDZ के माध्यम से इस टूर्नामेंट का हम सीधा प्रसारण करते हुए इस बार बैकफुट पर जाकर जगह बनाई शॉट के लिए और गेंद जाएगी स्टैंड एंड डिलीवर डीप कवर पॉइंट लाइन के बाहर 6 रनों के लिए। काफी अच्छा शॉट था इस पिछली गेंद पर और गेंद को डिपॉजिट किया था डीप कवर बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। 6 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या यूनिक बॉयज 11 55 रन 4 विकेट के नुकसान पर और मैक्सिमम सिक्सर के लिए ऑर्गेनिक मास्टर की तरफ से कुछ इनाम रहेगी, गिफ्ट रहेगा। छह ओवर 55 रन यूनिक बॉयज। अच्छी शुरुआत, अच्छी पार्टनरशिप पनपती हुई। ओहो क्या शॉट खेला है, अपनी अंदाज में अपनी धुन में रहता हूं, मैं भी तेरे जैसा हूं। पहले अजाज खान और अब बल्लेबाज देके जा सकते हैं। सतीश के बल्ले से एक और आसमानी हमला। (61 रन, इसी 6 रनों के साथ बढ़ती हुई रन संख्या। WDZ के माध्यम से सीधा प्रसारण इस टूर्नामेंट का। भारी मात्रा में दर्शक यूट्यूब पर जुड़ते हुए इस बार अच्छी गेंद पड़ने के बाद बाहर जरूर निकली। गेंदबाज धनंजय इनकी स्वागत किया था छक्के के साथ, लेकिन उसके बाद में एक कमबैक अच्छा रहा है। ब्लीड धोनीधम आणि SMC टायटन्स या संघाने कृपया आपले प्लेइंग 11 द्यावे लवकरात लवकर येऊन। पहिली इनिंग संपल्यानंतर टॉस घेतला जाईल। ब्लीड धोनीझम आणि SMC टायटन्स संघ कृपया आपला अंतिम 11 संघ सबमिट करायचा आहे।
ओ इस बार शॉट अच्छा है, लेकिन गेंद जाती हुई अब लॉन्ग ऑन बॉर्डर लाइन के बाहर। काफी लंबा छक्का आता हुआ बल्लेबाज सतीश के बल्ले से। इसी 6 रनों के साथ रन संख्या 67 रन। काफी अच्छी बल्लेबाजी अब धनंजय द्वारा। पहले अजाज खान, अब धनंजय रनों की बारिश करते हुए। यूनिक बॉयज धनंजय के ऊपर हमला बोलते हुए बल्लेबाज सतीश। इस बार फुल टॉस गेंद जरूर थी, लेकिन लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद। बड़ा शॉट लगाने की कोशिश, 1 रन। इसी 1 रन के साथ रन संख्या में इजाफा, 68 रन 68। छह 6.4 ओवर की समाप्ति के बाद यूनिक बॉयज इस बार फिर से हाफ ट्रैकर और गेंद को मिड विकेट क्षेत्र में वाइड लॉन्ग ऑन पर कैच छूटकर 6 रन। जले पे छिड़का है नमक। 6 रनों के साथ काफी अच्छे बल्लेबाजी इस बार अजाज खान। अतिशय सुंदररित्या बॅटिंग करता एजाज खान। 22 बॉल मध्ये 43 धावा बनवून खेळतो एजाज खान। बघूया तो आपले 50 रन पूर्ण करतो काय। पुढला चेंडू गोपाळ डोगर आणि हा कव्हर मध्ये उंचावून मारलेला आहे आणि हा परत हा एक सिक्सर। आता 49 धावेवर खेळतो एजाज खान। 49 23 बॉल मध्ये 49 धावा। 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 80 रन। बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे सुभाष टीम तर्फे। 49 लिखा इधर। आता बाबू 23 बॉल 49 रन। 23 बॉल 49 रन। 23 चेंडू मध्ये 49 धावा एजाज खान। बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे। शेवटचं षटक घेऊन येत आहे किशन राऊत। किशन राऊत नवीन गोलंदाज। ओहो, यावेळी बहती गंगा में हाथ धोया है और गेंद को छक्के में तब्दील किया है। काफी अच्छा शॉट था, ओवर पिच गेंद और गेंद को डिपॉजिट किया था। तीर भी शर्मा जाए इतना सीधा शॉट, क्लासिकल शॉट, टेम्परामेंट भरा हुआ शॉट, दिल को छू जाने वाला शॉट। 86 रन। ऑफ के काफी बाहर वाइड करार दिया है। 1 रन आसानी के साथ बढ़ता हुआ स्कोर 87। अतिरिक्त रन बचाने होंगे। जहां से यूनिक बॉयज की शुरुआत हुई थी, सुभाष 11 ने पहले 3 ओवर में अच्छी गेंदबाजी, उसके बाद में अजाज आए और अजाज ने गेंद को मैदान के बाहर भेजना शुरू कर दिया। और अब सतीश भी अपनी धुन में रहता हूं और मैं भी तेरे जैसा हूं, यही बता रहे बल्लेबाज सतीश अजाज इनको। क्या बल्लेबाजी होती हुई। एक तरफ आजाद जो हवाई हमला कर रहे थे, अब सतीश 7 गेंदों में 26 रन पर पहुंचे हैं। लाजवाब बल्लेबाजी। और फिर से गेंद गम गई है। बाबू भैया तायड़े कृपया करके गेंद को आपके टीम को भेजना है लाने के लिए।
इतनी गेंदें एक मुकाबले में गमेगी तो हमारी ऑर्गेनाइजर कमेटी थोड़ी दिक्कत में आ जाएगी। अब आती हुई गेंद फिर से एक बार, हालांकि ढूंढ लिया है गेंद को। रन संख्या 93 रन, 4 विकेट के नुकसान पर। फिर से सतीश स्ट्राइकिंग एंड पर, गेंदबाजी के लिए किशन। इस बार तो काफी बाहर कर दिया था, वाइड गेंद करार दिया। एक्स्ट्रा रन और एक जुड़ता हुआ। अब तक 2 गेंदों में 14 रन खर्च किए हैं किशन ने। 2 गेंदों में 2 छक्के और 2 वाइड गेंद आ चुकी है। इसी के कारण 2 गेंदों में 14 रन, एक अनोखा रिकॉर्ड किशन के नाम पर अब तक देखा जाए तो। रन संख्या 94 रन, 95, 4 विकेट के नुकसान पर। भारी मात्रा में दर्शक जुड़ते हुए खास करके इस मुकाबले में, और दर्शकों को दिल जीतने वाली बल्लेबाजी सतीश और अजाज खान इनके द्वारा। आईपीएल आप देख रहे हैं दर्शकों। इस बार बल्ले का ऊपरी किनारा, विकेट कीपर फ्लाई स्लिप के फील्डर गेंद के नीचे कैच लपका है और आखिरकार विकेट मिलती हुई, सफलता मिलती हुई गेंदबाज किशन राउत इनको। आने वाले नए बल्लेबाज स्ट्राइक पर रहेंगे। धन्यवाद डीजे। इस बार सफल हो गए थे। ऑप्टम के बाद शॉट तो अच्छा है लेकिन लॉन्ग लेग पर खिलाड़ी मौजूद। विशाल ने अच्छा कैच लपका था, 1 रन, और आखिरकार अजाज खान अब स्ट्राइक पर आए हैं। 49 रनों पर खेलते हुए अजाज खान, काफी अच्छी बल्लेबाजी। दर्शक भारी मात्रा में चेयर करते हुए बल्लेबाज अजाज खान इनको। जिस तरह से आज रनों की बौछार की इस खिलाड़ी ने, 23 गेंदों में 49 रन अब तक, 6 आसमानी छक्के, 1 चौका। बैकफुट पर जाकर लेट खेला इस शॉट को। इसी 1 रन के साथ अजाज खान के 50 पूरे होते हुए, और अपने स्टाइल में सेलिब्रेशन तो बनता है बॉस। अजाज आए, टीम दिक्कत में थी और एक अच्छी पारी अजाज खान इनके बल्ले से। 24 गेंदों में 50 रन, 6 छक्के और 1 चौका शामिल। 50 रन 24 गेंदों में, अच्छा शॉट खेले थे, 6 छक्के उसमें शामिल। इस बार ओवर पिच गेंद बल्ले पर आई नहीं और बिंदी गेंद के साथ आउट करार दिया है। विकेट के साथ इस इनिंग की समाप्ति होती है। आखिरकार देखा जाए तो यूनिक बॉयज ने अच्छी बल्लेबाजी की, अजाज खान की अच्छी बल्लेबाजी, सतीश का अच्छा फिनिशिंग टच, और रन संख्या 8 ओवर की समाप्ति के बाद यूनिक बॉयज 96 रन, 96, लॉस ऑफ 5 विकेट, जीतने के लिए 97 रनों का टारगेट अब टीम सुभाष 11 को। और तालियों के साथ स्वागत जरूर होगा खेमे में बल्लेबाज अजाज खान का। लाजवाब इनिंग उनके द्वारा, 50 रन बनाते हुए 24 गेंदों में अच्छी इनिंग के साथ इस पारी को अंजाम दिया है। दुनिया के नामी शेर यहाँ दिखे ऐसे जलवे, और कहा हर जंग यहाँ पे, हर जंग यहाँ पे मुश्किल है। धक धक धड़के लाखों दिल है, धक धक धड़के लाखों दिल है। कोई न जाने क्या होगा, कोई रुस्तम कहीं छुपा होगा, जो पाए बल्क ललकारेगा और आगे बाजी मारेगा। इस ट्रॉफी का न कोई सानी है, दुनिया इसकी दीवानी है, हर गम से भरे है, हर गम से भरे है इसके किस्से, कभी आए हमारे भी हिस्से। आ रहा है वीवो आईपीएल बेस्ट वर्सेस बेस्ट 7। चला फील्डिंग लावा युनिक बॉयज संघ।
आणि टायटन्स यांनी आपल्या लवकरात लवकर प्लेइंग 11 द्यावे. और इसके बाद आपको देखा हाथ सुनाने के लिए मैं आमंत्रित करना चाहता हूं बुंदेले सर को. बुंदेले सर यांचं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तो क्रिकेट की दुनिया के मेरे प्यारे दर्शकों को फिर से एक बार संजय बुंदेले का नमस्कार, सत श्री अकाल, सलाम और वंदे मातरम. तो आईपीएल की भूमि पर टंटनाटन 20 का यहाँ पर जैसा आगाज हो, उसके बाद में खट्टे मीठे 8-8 ओवर का यह मुकाबला जारी है. तो पहले पारी की अगर बात कीजिए तो पहले पारी में जो रन संख्या थी 91 संभवतः अठानवे रन का एक विशाल लक्ष्य और उस लक्ष्य को भेद देने की कोशिश अब की जाएगी निश्चित रूप से बल्लेबाजी में. कंफर्म कर लो तो 97 रन अब जाकर यहाँ पर हमारे स्कोरर बता रहे हैं, जो कि आज के ऑफिशियल स्कोरर है. 97 रन का एक लक्ष्य. तो देखना इस लक्ष्य को भेदने की किस तरह से कोशिश अब की जाएगी. सुभाष 11 की ओर से प्रणव दापुरकर जो कि कप्तान है, लेकिन संभावित जो दो बल्लेबाज पिच के ऊपर देखना है कि कौन. धनंजय ठोकल और प्रणव दापुर का यह सलामी जोड़ी इस बार पहली गेंद के साथ में रन का होता हुआ आगाज और इस एक रन के साथ में खाता इसी बीच खुलता हुआ सुभाष 11 का साथी प्रणव दापुरकर की ओर से. फिलहाल फिर से एक बार बताऊं, टॉस जीतकर संभवतः बल्लेबाजी करने का जो निर्णय लिया था यूनिक बॉयज ने, निश्चित रूप से सफल जरूर साबित था, लेकिन उससे कहीं ज्यादा सफल साबित होता हुआ वाईपीएल 2022 की सुनहरी शाम, आज का तीसरा दिन और तीसरे दिन की यह दूसरी बेहतरीन मुकाबले की एक हंसी खुशी और मनोभरी शाम के साथ में यह मुकाबला जारी. फिलहाल गेंदबाजी की अगर बात की जाए तो गेंदबाजी में शर्मा फिलहाल इस बल बाएं हाथ के बल्लेबाज के लिए यह गेंद थी जरूर टफा खाने के बाद थोड़ी सी निचली रही, जिससे कारण गेंद पर पूरे से बल्ले पर नहीं आ सके, लेकिन निश्चित रूप से रनों को रोकने का जो एक कामयाब कोशिश निरंतर जारी. फिलहाल 97 रनों का होगा लक्ष्य. पहली ओर लेकर शर्मा और दापुरकर और उनके साथ में है धनंजय सावकर. इस बार तो जद्दोजहद निरंतर जारी दोनों टीमों के, क्यों ना इतना महत्वपूर्ण यह जो मुकाबला है, इस मुकाबले को देखने के लिए कई दूर दूर से आए हैं सभी दर्शक है, जो कि इस मुकाबले का आनंद निश्चित रूप से सहनशीलता पूर्वक उठाते हुए. गणेश शर्मा जो कि कप्तान है और उनके सामने ही प्रणव दापुरकर, दो बेहतरीन कप्तानों के बीच जद्दोजहद निरंतर जारी. बाएं हाथ के इस बीच ठोकर नजर आते बल्लेबाजी में. इस बार निश्चित मैनकडिंग यहाँ पर और पहली महत्वपूर्ण सफलता मैनकडिंग के रूप में कप्तान प्रणव दापुरकर पवेलियन की ओर. तो चतुराई भरी विकेट यहाँ पर, तो रन चाहे जैसी वो रन आने चाहिए उस तरह से विकेट चाहे कैसी भी वो विकेट मिलनी चाहिए, इस एकमात्र लक्ष्य के साथ में यहाँ पर जिस तरह से गेंदबाजी और फील्डिंग उसके साथ ही जो चतुराई भरी जो मैन कटिंग इस बार हुई, निश्चित रूप से पूरी तरह से सफल साबित होते हुए एक विकेट के साथ में. तो पहली विकेट का होता हुआ पतन सुभाष 11 की ओर से. एक रन एक विकेट के साथ में सफल शुरुआत करना होगा यहाँ पर यूनिक बॉयज की ओर से. पहली ओर से ही काफी जकड़ कर यहाँ पर फिलहाल ठोकर है सामने. याच्यानंतर होणारा मुकाबला एसएमसी टायटन्स वर्सेस ब्लीड धोनीजम. एसएमसी टायटन्सने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तो मैनकटिंग की विकेट के बाद में रोशन सवार यहाँ पर बल्लेबाजी में फिलहाल स्ट्राइक एंड की बात की जाए तो धनंजय सावरकर नजर आते हुए। इस बार ऊंचा शॉट लगाने का प्रयास, लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन के लिए। तो अच्छी वापसी यहां पर करनी होगी, एक बेहतरीन मैक्सिमम तमाम दर्शकों को यहां पर आनंद लुटाता हुआ, क्योंकि इस तरह की बल्लेबाजी देखने के लिए तमाम दर्शक इस मैदान के ऊपर आए और क्यों हो बल्लेबाजी होगी तो निश्चित रूप से खुशनुमा माहौल भी यहां पर होगा। फिलहाल यह गेंद इस बार पीछे ऊंचा शॉट लगाने का प्रयास, लॉन्ग ऑन लोगों के बीचों बीच 4 रन के लिए। तो 2 गेंदों पर 2 ऊंचे शॉट लगाए, एक मैक्सिमम और उसके बाद में चौका। इस तरह से 10 रन अब तक यहां पर बटोरे 2 गेंदों में। तो रनों की अगर बात की जाए तो रन संख्या है 11। एकमात्र विकेट मैनकटिंग के रूप में कप्तान पवेलियन की ओर फिलहाल शर्मा फिर से एक बार गेंदबाजी में थोड़ी सी हल्की सी फील्डिंग में तब्दीली नजर आती हुई, स्क्वायर लेग के क्षेत्र में खिलाड़ी को तैनात करते हुए एक मिड विकेट का क्षेत्र फिलहाल इसी भी शर्मा की यह गेंद। इस बार लगभग और भी गेंद थी, हल्के हाथों से स्टीयर किया उसे, रनआउट का जरूर मौका नहीं लेकिन रन लेने की कोशिश जरूर कामयाब होती है और कामयाब एक रन के साथ में 12 पर जाकर पहुंचती सुभाष 11 और साथ ही होती ओवर की समाप्ति। एक ओवर 12 रन दूसरी पारी की 97 रनों का पीछा करती हुई सुभाष 11 निश्चित रूप से समान चलता हुआ मुकाबला कहना बहुत ही मुश्किल कि कौन सी टीम यहां पर जीत हासिल करेगी। एक बात तो तय है, जिसका खेल होगा इसका जीत उसी की पक्की। फिलहाल गेंदबाजी में देखना है कि अगले बल्लेबाज कौन। भूषण शर्मा नजर आते हुए अभ्यास करते थोड़ा गेंदबाजी का, हाथ अपने मोकले करते, लेकिन बाजुएं अभी भी यहां पर जो खोली वो एक मात्र बल्लेबाज नजर आता हुआ धनंजय सावकार बेहतरीन बल्लेबाजी के नमूने पेश करते हुए फिलहाल दूसरी ओर लेकर भूषण शर्मा है सामने, उनके सामने बाएं हाथ के बेहतरीन बल्लेबाज धनंजय सावकार है तैयार। इस बार फुल टॉस गेंद गली के क्षेत्र में खेलने का प्रयास, 1 रन तेज दौड़कर होता है और जब तक गेंद को फील्ड किया जाता निश्चित रूप से 1 रन इसी बीच हासिल होता हुआ। 13 है रन संख्या, 97 रनों की दूरी जहां तक जीत का सवाल। तो गणेश शर्मा जिन्होंने पहली ओवर जरूर वहां पर महंगी थी, लेकिन एकमात्र विकेट भी इसी बीच हासिल किया था। फिलहाल दूसरे विकेट की तलाश में भूषण शर्मा नजर आते और बल्लेबाजी की जहां तक बात, रोशन वरारकर निश्चित रूप से खाता खोलने के लिए तैयार। तो इसी बीच दूसरा झटका लगता हुआ और दूसरे झटके के साथ में जो बल्लेबाज यहां पर आउट हुए निश्चित रूप से रोशन वरारकर एक अच्छा शॉट लगाने का प्रयास जरूर था, लेकिन उससे कहीं ज्यादा बेहतर नजर आया एक्स्ट्रा कवर के क्षेत्र
सामने। तो विध्वंसक बल्लेबाजी हम जिसे कह सकते हैं फिलहाल होती हुई कुणाल की ओर से, लेकिन इस बार फिर से एक बार वापसी करेगा पूरा प्रयास सचिन की है गेंद की ओर से। इस बार हल्का तो स्टीयर के रन लेने की कोशिश, एक रन तेज दौड़ का पूरा होता है जब तक गेंद को फील्ड किया जाता है। डायरेक्ट हिट का एक प्रयास नाकाम जरूर पूरा होता हुआ। एक रन के साथ में 29 पर जाकर पहुंचती रन संख्या। बॉलिंग मार्च पर फिर से एक बार सचिन, और जहां तक बल्लेबाजी का सवाल फिर से एक बार धनंजय और कुणाल पिच के ऊपर सही सलामत। तो 97 रन का लक्ष्य जो कि एक बहुत बड़ा ऊंचा मकान मानो लग रहा था, फिलहाल उसे नीचे दिखाने की पूरी कोशिश दो बेहतरीन बल्लेबाजों की ओर से। तो अब तक 9 रन खर्च किए सचिन ने अपनी 3 गेंदों पर, फिलहाल अभी ही 3 गेंदें आना शेष। इस बार लगभग ओवरपिच गेंद, अंतिम समय पर अपना बल्ला गेंद पर ढाया। गेंद और बल्ले का पूरी तरह से संपर्क जरूर नहीं, लेकिन एक रन से जरूर संपर्क बनाए रखे दोनों बल्लेबाजों ने। लेग बाइज का इसी बीच आता हुआ इशारा, और इशारे ही इशारों में आता हुआ यह 1 रन, और रनों की जाकर पहुंचती है रन संख्या 30 रन 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी 2 गेंदें सचिन की ओर से आना शेष। और क्या करते हैं विशेष यहां पर जहां तक बल्लेबाजी का सवाल। इस बार रिवर्स शॉट खेलने का प्रयास, खिलाड़ी वहां पर मौजूद, तो बेहतरीन प्रयास वहां पर स्क्वायर लेग के क्षेत्र से खिलाड़ी का। तो अच्छा प्रयास निश्चित रूप से वहां पर स्क्वायर लेग के जो खिलाड़ी थे। फिलहाल विचार विमर्श बहुत ही जरूरी दोनों ही अंपायर्स की ओर से, शेख अब्दुल्ला और हेमंत देवबंसी। तो अच्छा गैदर वहां पर जरूर किया था अंतिम समय पर, लेकिन फिलहाल डिसीजन पेंडिंग। यहां पर गेंद देखना जमीन को लगी या हाथों में कैच की कर गई, इसके लिए एक प्रयास निरंतर जारी। और इस तरह से बेहतरीन कैच वहां पर आउट होकर पवेलियन की ओर। बेहतरीन कैच ऑफ द डे, कैच ऑफ द नाइट हम जिसे कह सकते हैं। बहुत ही बेहतरीन संतुलित वहां पर कैच। तीसरे विकेट की तलाश खत्म। तो आकाश सूर्यवंशी आग ओक कर मानो इस गेंद को कैच किया। उन्होंने बेहतरीन संतुलित कैच जिसे हम कह सकते हैं अंतिम समय पर अपना हाथ गेंद के ऊपर डाला, और नतीजा तमाम दर्शकों सामने तीसरी विकेट का होता हुआ पतन। और चौथे विकेट की तलाश में फिर से एक बार है गेंदबाज, लेकिन रनों की तलाश को देखना किस तरह से खत्म कर पाएंगे नए बल्लेबाज सचिन घुघरे आए हैं बल्लेबाजी करने के लिए। फिलहाल धनंजय है उनके सामने। यह गेंद सचिन जो कि अंतिम गेंद निश्चित रूप से यहां पर होनी ही चाहिए। तो फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली जरूर नहीं, थोड़ा सा निहारते हुए फिलहाल यह गेंद। इस बार फुल टॉस गेंद, ग्राउंड शॉट जरूर यहां पर खेला। 1 रन इसी बीच आता हुआ, और जब तक गेंद को फील्ड किया जाता 1 ही रन से संतुष्ट दोनों बल्लेबाज। रन संख्या 32 रन 3 विकेटों के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति।
तो माफ कीजिए, नेट थोड़ा सा स्लो होने के कारण ऑनलाइन स्कोरिंग में थोड़ी सी यहाँ पर दिक्कत जरूर, लेकिन 31 रन अब जाकर जोड़े हैं। तो इन 31 रनों पर 3 विकेट जरूर यहाँ पर खोए, लेकिन हौसला अभी भी बुलंद नजर आता हो दोनों बल्लेबाजों को। क्यों ना हो, 97 रनों का अगर लक्ष्य को पूरा करना है तो हौसला साथ होना ही चाहिए, लेकिन नपीतुली गेंदबाजी उसके साथ में फिलहाल होनी ही चाहिए। और क्या हो पाएगी, फिलहाल इन सवाल और जवाब के बीच में फिर से एक बार जद्दोजहद निरंतर जारी। प्रवीण चौहान नजर आते हुए गेंदबाजी में, और जहां तक बल्लेबाजी का सवाल, फिर से एक बार सचिन घुघरे है तैयार। इस बार हल्का तो स्टेयर के एक्स्ट्रा का शॉट मिड ऑफ का क्षेत्र इस बार चुना। रन लेने की कोशिश, निश्चित रूप से वहां पर प्रयास जरूर होगा रन आउट का, लेकिन इसी बीच अंपायर के इशारे का होगा इंतजार। और तीसरे अंपायर के लिए फिर से एक बार टेम्परेचर हमारे साथ। तो नॉट आउट यहां पर तो एक अच्छा डिसीजन यहाँ पर आया फिलहाल नॉट आउट के रूप में। तो सही सलामत नजर आते हुए यहाँ पर बल्लेबाज सचिन घुघरे खुश नसीब फिलहाल, लेकिन उतने ही बेहतरीन फील्डिंग यहाँ पर जितनी रूप से तारीफ करनी ही होगी। खिलाड़ी जिन्होंने एक अच्छा प्रयास किया, एक अच्छा थ्रो किया, लेकिन नाकाम जरूर है। फिलहाल कामयाबी की ओर चलता हुआ YPL 2022 का आज का यह तीसरी सुनहरी शाम। इस बार फिर से ऊंचा शॉट लगाने की कोशिश, खिलाड़ी गेंद को फील्ड करे, एक रन तेज दौड़ कर गेंद को फील्ड किया जाता है, दूसरे की कोशिश और निश्चित रूप से यहाँ पर रन आउट की विकेट, और उसके साथ ही चौथी महत्वपूर्ण सफलता यूनिक बॉयज के लिए। तो इस तरह से 4 विकेट यहाँ पर खो चुकी है। फिलहाल थोड़ी सी यहाँ पर दिक्कत जरूर, लेकिन निश्चित रूप से अभी भी 6 खिलाड़ी आना शेष और 8 ओवर का निर्धारित यह मुकाबला है। तो कहना बहुत ही मुश्किल कि कौन सी जीत यहाँ, कौन सी टीम यहाँ पर जीत दर्ज करे, लेकिन निश्चित रूप से एक बात कहना बहुत ही जरूरी, जिसका खेल होगा अच्छा, जीत होगी उसकी पक्की। तो 4 विकेटों के नुकसान पर रन संख्या जाकर पहुंचती हुई 34। अभी भी संभवतः 4 गेंदे आना शेष है फिलहाल गेंदबाज प्रवीण चौहान की। तो लगभग संतुलित मुकाबला फिलहाल चलता हुआ। इस बार बैकफुट जाकर खेलेंगे प्रयास, एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में खिलाड़ी गेंद को फील्ड करते हैं, निश्चित रूप से गेंद बाउंड से बाहर, 4 रन। तो जैसे ही विकेट यहाँ पर खोई थी, थोड़ा सा हौसला जरूर यहाँ पर बुलंद होता, लेकिन उसके बाद में जो वापसी की बल्लेबाज ने निश्चित रूप से तारीफे काबिल, और नतीजा तमाम दर्शकों के सामने इस 4 रन के साथ में रन संख्या जाकर पहुंचती हुई 38 पर 4 विकेटों का होता हुआ नुकसान, लेकिन अभी भी फायदा इसी बीच यहाँ पर होता हुआ 4 रनों का बल्लेबाज सचिन घुघरे के लिए। इन 4 के साथ में 8 पर जाकर पहुंचते सचिन। जहां तक बल्लेबाजी में तबी शेख अभी भी खाता खोलना बाकी। फील्डिंग में हल्की सी तब्दीली,
एक पॉइंट के क्षेत्र से थोड़ा सा वाइड बुलाते हुए एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में एक खिलाड़ी, एक स्क्वायर लेग, एक शॉट, फाइन लेग, एक गली, इस तरह की फील्डिंग की जमावट। तो देखना क्या नीति यहाँ पर होती है गेंदबाजी में गेंदबाज की, और क्या रणनीति यहाँ पर आखी है बल्लेबाज ने अपने बल्लेबाजी के लिए। इस बार अच्छी गेंद पूरी तरह से बल्ले पर नहीं ले पाए, लेकिन रन जरूर ले पा रहे हैं यहाँ पर एक, और इस एक रन के साथ में रन संख्या जाकर पहुंचती हुई 39 रन 4 विकेटों के नुकसान पर। फिलहाल शांत क्रिकेट चलता हुआ पर उतने ही शांत नजर आते हुए तमाम समझदार दर्शक। यवतमाल के जितनी तारीफ की जाए इनकी इतनी कम। काफी सहनशील नजर आते हुए ये दर्शक जो इस पूरे टूर्नामेंट को सफल बनाने में निश्चित रूप से हकदार जरूर है, लेकिन साथ में कहीं ज्यादा यहाँ पर ऑर्गेनाइजिंग कमेटी है जिनकी मैं तहे दिल से तारीफ करना चाहूंगा। फिलहाल तारीफ के काबिल गेंदबाजी निरंतर जारी। इस बार ऊंचा शॉट लगने का प्रयास, खिलाड़ी है गेंद के नीचे, लेकिन निश्चित रूप से देखना होगा क्या होगा। एक कैच, फिलहाल कैच यहाँ पर होता हुआ और 5वीं विकेट का होता हुआ पतन। तो गणेश ने कैच लेने का श्री गणेशा किया और नतीजा तमाम दर्शकों के सामने 5वीं महत्वपूर्ण सफलता यहां पर हासिल करते हुए। तो देखना है कि अब 39 रन यहां पर अब तक जुड़े। आधी टीम निश्चित रूप से पवेलियन में आराम फरमाती हुई फिलहाल मेहनत लेने के लिए अब देखना है कि नए बल्लेबाज कौन। पवन राठौड़ आए हैं, PR आए हैं बल्लेबाजी में। तो PR देखना है कि क्या आकार दे पाते अपने टीम के लिए रनों का। बहुत ही जरूरी है इस बल्लेबाज को यहां रखना। अब बहुत कुछ निर्भर इन दोनों बल्लेबाजों पर, इसके बाद में जो बल्लेबाज आएंगे निश्चित रूप से टैलेंटर जरूर होंगे, लेकिन आज की स्थिति अगर ये देखी जाए T20 में कोई भी बल्लेबाज टैलेंडर नहीं होता, सभी ओपनर जैसे बल्लेबाजी करते। फिलहाल PR के ऊपर बल्लेबाजी की जिम्मेदारी और गेंदबाजी में पवीन चौहान है तैयार। इस बार हल्के हाथों से तैयार किया, लॉन्ग ऑफ का क्षेत्र वहां पर चुना जाता, खेल को फील्ड किया जाता, मौका था बल्लेबाज के पास में, और उसका साथ ही 1 रन इस बीच होता हुआ हासिल और साथ ही होती हुई ओवर की समाप्ति। 40 रन 5 विकेटों के नुकसान पर आधी टीम पवेलियन की ओर, आधा ओवर का यहां पर होता हुआ सेशन खत्म। और जैसे ही 5वें ओवर को होगी शुरुआत, आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए मेरे साथ में होंगे RJ ओम। थैंक यू। धन्यवाद डीजे। प्रेक्षको आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत होते। आतापर्यंत बुंदेले सरांचा गोड आवाज तुम्ही हिंदीमधनं ऐकत होते। पुन्हा एक वेळ आपल्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी RJ ओम स्वागत करतोय। आज या स्पर्धेची 3री रात्र आणि आपण बघत आहात आमदार चषक, अर्थातच यवतमाळ प्रीमियर लीग सीझन 1 चा हा थरार। आजचा हा दुसरा सामना तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकला आहे। या सामन्यामध्ये सुभाष इलेव्हन संघाने गोलंदाजी केली होती आणि आव्हान दिलं होतं 97 धावांचं। 40 धावा 5 गडी बाद सुभाष इलेव्हन संघ या ठिकाणी 24 चेंडूमध्ये 57 धावांची गरज। मतलब 4:30 7:30 बज गए, अभी तीसरा हो, तो अपन जाना था वो भी आज कवर हो गया, मतलब कवर हो गया। 40 धावा 5 गडी बाद। गोलंदाजी मार्कवर भूषण शर्मा। पहिल्या षटकामध्ये 8 धावा 1 गडी बाद त्यांनी केला होता। यावेळी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव येते आहे त्याही ठिकाणाहून। WDZ च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं केल्या जाते। भारतातील टॉप 5 ब्रॉडकास्टिंग कंपनीमध्ये या ब्रॉडकास्टिंग कंपनीचं नाव आहे आणि विदर्भाच्या टेनिस क्रिकेटला नव्या उंचीवरचा आलेख WDZ च्या माध्यमातून लिहिला गेला। बॅकफुटला जात शफल झाले होते, ऑप्टमच्या बाहेर फटका फसलाय, फाईन लेगला झेल समाप्त आणि फलंदाज सचिन यांचा खेळ समाप्त। विकीकडनं चांगला झेल आणि सचिन डगआउटच्या दिशेने।
41 धावा 6 गडी बाद 4.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 22 चेंडूमध्ये 56 धावांची गरज सुभाष 11 संघासाठी. बघूया PR कशा प्रकारे फलंदाजी करतील. पहिल्या काही षटकामध्ये आक्रमक सुरुवात प्रणव दापुडकर, धावबादच्या स्वरूपात बाद होणारे फलंदाज धनंजय 8 चेंडूमध्ये 13 धावा त्यांच्या बॅटमधून. रोशन गोल्डन डकचे शिकार कुणाल शहाकर 15 धावा काढल्या होत्या, परंतु आता जर बघितलं तर संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. सुभाष 11 नेक्स्ट मॅच 41 धावा 6 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव येते आहे, त्याही ठिकाणून 5 स्लिपचा क्षेत्ररक्षक होते. शॉट थर्ड मॅनला एक धाव. नेक्स्ट मैच ब्लीड धोनीजम और SMC के बीच कुछ ही देर में होने वाला है. दोनों टीम से रिक्वेस्ट है कि रेडी रहे. 42 धावा धावफलकावरती असतील या सामन्यामध्ये. सुभाष 11 संघाला 21 चेंडूमध्ये 55 धावांची गरज आहे. खूप चांगला चेंडू ऑप्टमच्या बाहेर कट केलंय. 5 स्लिपला क्षेत्ररक्षक, एक धाव येते आहे त्या ठिकाणाहून. धावसंख्या 43 धावा 6 गडी बाद 4.4 चेंडूचा खेळ आता समाप्त झाला असेल. युनिक बॉईज संघ खूप चांगली गोलंदाजी आता करता आहेत. मागच्या काही षटकामध्ये कमबॅक आणि ठराविक अंतराने सुभाष 11 संघाला धक्के सुद्धा दिले आहेत. ओ खूप चांगला चेंडू. याही वेळी ऑफ्टमच्या बाहेर शफल जरूर झाले होते फलंदाज, परंतु बॅटवर आलाच नाही हा चेंडू. चांगली गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी. भूषण शर्मा आतापर्यंत 11 धावा खर्च करत 2 गडी बाद त्यांनी केले आहेत. 19 चेंडूमध्ये 54 धावांची गरज सुभाष 11 संघाला या सामन्यामध्ये. धावा येणं गरजेचं आहे, आता येणं गरजेचं आहे, वेळेवर येणं गरजेचं आहे, कारण अभी नाही तो कभी नाही. कट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू चाललाय कव्हरला, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक, एक धाव त्या ठिकाणाहून. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 44, 6 गडी बाद सुभाष 11 18 चेंडूमध्ये 53 धावांची गरज. चौवेचाळीस धावा 6 गडी बाद 5 षटकांचा खेळ समाप्त झाला असेल. सुभाष 11 संघाला 18 चेंडूमध्ये 53 धावांची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये. ओ खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. यावेळी जर बघितलं तर आतापर्यंत या डावामध्ये एकही एक्स्ट्रा रन आला नाही आहे, वाईट धाव आली नाही आहे. काय गोलंदाजी झाली आहे युनिक बॉईज संघाकडनं. एक होऊन खेळला, एकाग्र होऊन खेळला आणि खूप चांगल्या प्रकारे लढता आहेत. 17 चेंडू 53 धावांची गरज या सामन्यामध्ये लागते आहे, ती म्हणजे सुभाष 11 संघाला. समोर टाकलेला चेंडू, फटका यावेळी फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न प्रवीण चव्हाण यांनी पकडला आहे झेल, आणि विशाल नेवारे यांचा संपलाय खेळ.
प्रेक्षक हो, आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. यवतमाळ प्रीमियर लीग आपण पाहत आहात, तिसरा दिवस. ओ लाजवाब चेंडू, तितकीच चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळालं. अपील तर आहे परंतु खेळ भावना बघा विकेट किपरची. माहिती होतं की फलंदाज क्रीजच्या आतमध्ये आहेत. खेळ भावनेने खेळ होणं गरजेचं आहे. तुम्ही खेळ किती खेळले त्यापेक्षा खेळ कसा खेळले यासाठी ओळखले गेले पाहिजे आणि त्यासाठी ओळखले जातात भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. आपल्या खेळ भावनेसाठी सातत्याने त्यांचं नाव अग्रस्थानी आहे. समोर टाकला चेंडू, ओव्हर पिच, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पकडला आहे झेल. 7वा धक्का लागतोय सुभाष 11 संघाला. त्यांच्या अडचणीमध्ये होते वाढ. हम में है हीरो, हम मेरे हीरो. 8वा धक्का लागतो आहे सुभाष 11 संघाला. 44 धावा. ओम तिवारी वॉरियर्स संघाचे ऑनर प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. मोहम्मद भाऊ चौहान, इनका स्वागत है वाईपीएल ग्राउंड पे. मोहम्मद भाऊ चौहान का स्वागत है. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होते आहे. आतापर्यंत ओम तिवारी सर माईकवर होते आपल्या समवेत. खूप चांगला चेंडू. यावेळी कव्हर ड्राईव्ह, डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे. एकच धाव येईल. धावसंख्या 44 धावा, 8 गडी बाद. 45 धावा, 5.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. कुछ ही देर में ब्लीड धोनीजम और एसएमसी टाइटंस के बीच मैच शुरू होने जा रहा है. दोनों टीम से रिक्वेस्ट है कि आप रेडी रहे. धावसंख्या 45 धावा, 8 गडी बाद, 6 षटक समाप्त. 12 चेंडूमध्ये 52 धावांची गरज. प्रेक्षक आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. यवतमाळ प्रीमियर लीग आपण पाहतात. आज या स्पर्धेची तिसरी रात्र, तिसरी संध्याकाळ. या महत्वाच्या सामन्यामध्ये थोडंसं पारडं जड वाटते आहे. आता युनिक बॉईज संघाचं खूप चांगले खेळत आहेत, लढत आहेत, जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. बारा चेंडू 52 धावांची गरज असताना हा चेंडू जळून 1 धाव येते आहे. 11 मध्ये आता 51 धावांची गरज. सुभाष 11 संघ थोडासा या सामन्यामध्ये आता मागे पडतो आहे. थोडंसं पारड जड जरूर वाटतंय परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या ठिकाणी पुनरागमन केल्या जाऊ शकतं. याआधी असं झालेलं आहे, होऊ शकतं आजही. लढण्याची गरज आणि लढण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये पीआरच्या बॅट मधून येतोय हा घणाघाती प्रहार, षटकार. लाजवाब फटका पीआर यांच्या बॅट मधून गोलंदाजावर झाला आहे वार. या वाराचा होईल का पलटवार, बघण्यासारखं असेल. यावेळी खूप चांगला चेंडू, तितकाच चांगला ऑफ ड्राईव्ह फटका. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव येईल त्याही ठिकाणाहून. फटका चांगला होता परंतु 1 धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं चांगले खेळले आहेत आज. सचिन त्या ठिकाणी उपस्थित होते. एकच धाव डीप कव्हर वरनं डीप पॉइंटला जात असताना फेकी तितकी चांगली. 53 धावा, 50 पार जातो आहे सुभाष 11 संघ. 9 चेंडूमध्ये 44 धावांची गरज. पुन्हा एक वेळ मनगडी फटका फ्लिक केला आहे डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक इन ऍक्शन. एक धाव असेल त्या ठिकाणाहून. एकाच धावेवर समाधानी होतील फलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आहे. 54 धावा, 6.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न होता. हाही चेंडू निर्धाव आहे. पुन्हा एक वेळ चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. यावेळी ऑन ड्राईव्ह जरूर करा वाईडीच लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक एकच धाव येईल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धावेवर समाधानी होतील. धावसंख्या एका धावेने 7 षटक समाप्त. सुभाष 11 55 धावा, 97 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुभाष 11 संघाची दानापान. 6 चेंडूमध्ये आता 42 धावांची गरज. सहा चेंडू 42 धावा या सामन्यामध्ये लागता आहेत आता सुभाष 11 संघाला. तसं पाहिलं तर थोडंसं अवघडच काम झालंय. आता ह्या धावा जर अतिरिक्त काही चेंडू आले नाहीत तर सहजरित्या या सामन्यामध्ये जिंकू शकतो युनिक बॉईज संघ. खूप चांगला खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये अजाज खान सतीश यांची लाजवाब फलंदाजी. त्यानंतर गोलंदाजीमध्ये खूप चांगले खेळले आहेत. खूप चांगली गोलंदाजी. मग प्रवीण चव्हाण 10 धावा देत 3 गडी बाद त्यांनी केले आहेत. यावेळी PR लढण्याचा प्रयत्न करता आहेत परंतु फटका फसला आणि त्यांची संघर्षपूर्ण इनिंग समाप्त झाली. लॉंग ऑनला झेल आणि एजाज खानने पकडला आहे झेल. 9वा धक्का लागतोय सुभाष 11 संघाला. आणि आता ऑल आउट होण्याच्या मार्गावर आहे सुभाष 11 संघ. प्रवीण चव्हाण खूप चांगली गोलंदाजी. 2 षटकामध्ये 10 धावा खर्च करत 3 गडी बाद. भूषण शर्मा यांची चांगली साथ लाभली. 2 षटकामध्ये त्यांनी 12 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना माघारी परतवलं. यावेळी खूप चांगला कव्हर ड्राईव्ह. अगदी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा फटका होता. कॉपी बुक शॉट. क्रिकेटच्या भाषेमध्ये जर बघितलं तर एक टेम्परामेंट तंत्रशुद्ध फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण MS कडनं पाहायला मिळालं डीप कव्हरला. ब्लीड धोनीजम टीम से रिक्वेस्ट है कि आपकी फील्डिंग है कुछ ही पल में, प्लीज रेडी रहिए. पुन्हा एक वेळ यावेळी ऑफ ड्राईव्ह चांगला फटका आहे. धावा येतील परंतु विजय आणि पराभवातलं अंतर कमी करणाऱ्या ह्या धावा आहेत. 3 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. तीन चेंडू 40 धावा. हो, पुन्हा एक वेळ सन्मान देताना पाहायला मिळतात. माहिती आहे साखळी पद्धतीचे सामने आहेत त्यामुळे ऑल आउट न झालेलं बरं. कारण अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये साखळी सामन्यामध्ये शेवटी काही 2 चेंडू बाकी असतील. कृपया या डावानंतर आपण ग्राउंड्समॅनना विनंती करतो की आपण मार्किंग साठी रेडी राहायचं आहे. 2 चेंडू बाकी असतील या सामन्यामधले. अभिषेक दादा कृपया आपण मार्किंग साठी तयार राहायचं आहे. 58 धावा 9 गडी बाद. 7.4 चेंडूचा खेळ समाप्त.
शेवटचे 2 चेंडू या सामन्यामधले. कट केला आहे फुलटॉस चेंडू. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक. 1 धाव. आता हा सामना जवळपास झुकला आहे. या सामन्यामधली हवा निघली आहे. नो बॉलचा इशारा येतोय. 60 धावा 9 गडी बाद. 2 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. किसन राऊत स्ट्रायकिंग एंडला. फ्री चेंडूवर मोठा फटका लगावण्याचा जरूर प्रयत्न होता. 1 धाव जरूर येईल. एका धावेने धावसंख्या 61. 1 चेंडू 36 धावांची गरज. एक खूप मोठा मानसिक पराभव म्हणावा लागेल, कारण ज्या प्रकारे हा सामना जिंकतो आहे संघ, खूप मोठा विजय या साखळी पद्धतीच्या सामन्यामध्ये, खास करून 8 षटकांच्या सामन्यामध्ये जवळपास आता 30+ वर सामना जिंकण्याचा प्रयत्न होईल. आणि हो, आता हा सामना 35 धावांनी जिंकला आहे सुभाष 11 संघाने. हम हैं हीरो, हम हैं हीरो. धन्यवाद डीजे. 35 धावांनी जिंकला आहे हा सामना युनिक बॉईज संघाने. आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी आहेत ज्यांच्या बॅट मधून अर्धशतक आलं. 24 धाव चेंडूमध्ये 6 खणखणीत षटकार. अजाज खान या सामन्यात